नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत अपराज, चार्टर्ड अकाउंटंट आहे बाय प्रोफेशन आणि फेलो मेंबर आहे इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाचं. मी स्वतःचं कन्सल्टिंग युनिट चालू करण्याआधी Hyundai मोटर इंडिया लिमिटेड, ब्रॅम्बल्स लिमिटेड या कंपनीजमध्ये मॅनेजरियल पोझिशनवर काम केलं आहे. आज माझा फक्त हा एक छोटासा प्रयत्न आहे की हे जे काय लॉकडाऊन आहे किंवा हे जे काय कोविड-19ची जी सिच्युएशन आहे त्याचा बिझनेसेसवर आणि बिझनेस ओनर्सच्या माइंडवर काय इम्पॅक्ट झाला आहे किंवा काय गोष्टीमधनं ते फेस मांडायचा प्रयत्न करतोय. आज जर आपण बघितलं तर प्रत्येकजण ह्या मिस्टेक करते. ह्या मिस्टेक म्हणजे कोणत्या? तर आज आपण लॉकडाऊनमध्ये सगळे घरी आहोत आणि आपण न्यूजपेपरमधले पान आणि पान, कोपरा आणि कोपरा, कोविड-19, कोरोना पेशंट किती झाले, किती काउंट झालं, कोणत्या राज्यात किती झालं, काय झालं आणि त्याच्या रिलेटेड जी निगेटिव्हिटी आहे ना ती वाचतोय आणि सतत ऐकतोय आणि सतत बघतोय. म्हणजे न्यूज आणि न्यूज हा पार्ट अँड पार्सल झालाय आपल्या पूर्ण डेचा शेड्यूल मधला तो एक भाग झालाय आणि आपण आपला फुल फोकस त्या न्यूज आणि न्यूजवरच घालवतोय. सेकंड थिंग आहे, आपण ज्यांच्याशी पण बोलतोय, बिझनेस ओनर किंवा आपण मित्र परिवार किंवा जे पण आपले कोण बिझनेस असोसिएट आहेत, सप्लायर आहेत, तर एक गोष्ट प्रामुख्याने जाणवते की आपण प्रत्येकजण आपले प्रॉब्लेम्स आणि आपले कन्सर्नच एकमेकांबरोबर शेअर करतोय. थर्ड थिंग, आपण इथे लक्षात घेतलं तर प्रत्येक बिझनेसमॅन, प्रत्येक बिझनेस ओनर त्या बिझनेस ओनरला एक चिंता, एक काळजी सतावते की कसं होणार आहे, हा अनसर्टन टाइम आहे आणि पुढे जाऊन काय होणार आहे, लॉकडाऊन कधी ओपन होणार आहे, सगळ्या गोष्टी बिझनेस बाबत कधी सुरळीत होणार आहे, याबाबतची प्रत्येकाच्या मनात एक चिंता आहे आणि प्रत्येकजण खूप याच्यावर विचार करते. बऱ्याच जणांच्या झूम मीटिंग्स होत आहेत, लोक तज्ज्ञांची मतं, त्यांचे प्रिडिक्शन्स, म्हणजे प्रत्येकाला आज आहे ना रेडी प्रेडिक्शन्स हव्यात. म्हणजे प्रिडिक्शन्स म्हणजे माझ्या बिझनेसमध्ये काय होणार आहे, कसं होणार आहे, फ्युचर कसं असणार आहे, मला रेव्हेन्यू कधी जनरेट होणार आहे. सो बेसिकली हे सगळे कन्सर्न्स आहेत, अनसर्टन्टी आहे आणि त्याच्याबद्दल लोकांना प्रेडिक्शन्स हवे आहेत तज्ज्ञांकडनं. ह्याच्यामध्ये ह्या अप्रोचमध्ये वाईट किंवा चुकीचं काहीच नाही आहे. फर्स्ट थिंग मी सांगायचं एक प्रयत्न करेन की एक फिलॉसॉफी आणि प्रिन्सिपल आहे की ज्या गोष्टीवर आपण आपला फोकस करू ना ती गोष्ट आयुष्यात ग्रो होईल. सपोज इफ वी फोकस आर एनर्जी ऑन प्रॉब्लेम विल ग्रो. जर आपण आपली एनर्जी आणि आपलं अटेन्शन आणि आपलं फुल स्पॅन जर आपण आपल्या ऑपॉर्च्युनिटीज आणि अबंडन्स आणि प्रॉस्पेरिटीवर जर फोकस करू, देन युअर अबंडन्स अँड ऑपॉर्च्युनिटीज विल ग्रो, राईट. सो आपण कुठे फोकस करतो हे फार महत्वाचं आहे मित्रांनो. आणि आपण डे इन डे आउट जर न्यूज ऐकून आपल्या सबकॉन्शियसला, आपल्या माइंडसेटला आपण जर हॅमर करतोय तर डेफिनेटली एक ही चुकीची बाब आहे आणि चुकीची गोष्ट आहे. कारण राईट माइंडसेट असणं या डिफिकल्ट टाइममध्ये दॅट इज कोर इम्पॉर्टंट पार्ट अँड थिंग. म्हणजे माइंडसेट प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. आपला माइंडसेट आहे ना परफेक्ट असायला, माइंडसेट आहे ना स्ट्रॉंग आणि स्ट्रॉंग असायलाच हवा या डिफिकल्ट टाइममध्ये. जर समजा आपण खूप घाबरलेले असू तर जेव्हा लॉकडाऊन ओपन होईल तेव्हा आपल्याला खूप डिफिकल्ट जाईल सिच्युएशन्स अडॉप्ट करायला आणि ऍक्सेप्ट करून ऍक्सेलरेट व्हायला. सो आपण आपला फोकस कुठे ठेवतोय दॅट इज मोर इम्पॉर्टंट. नेक्स्ट पार्ट मी सांगेन की थ्रेट्स. बिझनेसला आपल्या काय थ्रेट्स आहेत ते फर्स्ट ऑफ ऑल आपण आयडेंटिफाय करायला पाहिजे. इन जनरल देर आर एन नंबर ऑफ थ्रेट्स. त्याच्यातल्या मी 3-4 मेजर थ्रेट्स ज्या आपल्याला वाटत आहेत बिझनेसबद्दल ॲज अ चार्ट अकाउंटंट मला ज्या वाटत आहेत त्या मी तुम्हाला सांगू इच्छितो. दॅट इज फर्स्ट थ्रेट इज डिस्रप्शन थ्रेट. तुम्हाला एक सांगायला आवडेल की इकॉनॉमिक स्लोडाऊन आहे ना हे थोडं लॉकडाऊनच्या आधीच चालू झालेलं आहे आणि त्याच्यासाठी गव्हर्नमेंट पण प्रिकॉशनरी मेजर्स घेत आहे. जसं की गव्हर्नमेंटने ऑक्टोबर-नोव्हेंबर 2019 मध्ये इन्कम टॅक्स रेट कॉर्पोरेटसाठी कमी करून 22% अँड 15% वर घेऊन आलं. सो गव्हर्नमेंट इज ऑलरेडी टेकिंग मेजर्स टू फेस द चॅलेंज ऑफ इकॉनॉमिक स्लोडाऊन. एक गोष्ट आपल्याला बघायला लागेल, डिस्रप्शन थ्रेट्स. मित्रांनो, एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायला लागेल की हे जे इकॉनॉमिक स्लोडाऊन आहे तर हे दर 8 ते 10 वर्षांनी येतच येतं. म्हणजे बिझनेसमधले टेक्नॉलॉजीमुळे होणारे जे चेंज आहेत त्याच्यामुळे बरेच बिझनेस आउटडेटेड होतात. असा एक आपण बिझनेस क्रायसिस किंवा बिझनेस स्लोडाऊन आपण 2008 मध्ये पण बघितला आणि तो आता आपण परत बघतोय 2020 मध्ये बिकॉज ऑफ ओव्हरऑल इकॉनॉमिक कंडिशन आणि लॉकडाऊन आणि कोविड-19 इम्पॅक्ट. सो डिस्रप्शन थ्रेट म्हणजे काय की बिझनेसेस जसे आधी
ऑपरेट करायचे आणि आता ऑपरेट करतात, त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजीमुळे फारसं डिसरप्शन येतं. फॉर एक्झाम्पल, पूर्वी मोबाईल रिटेल स्टोअरमध्ये विकले जायचे अँड दॅर इज अ गुड डिमांड फॉर इट, म्हणजे भरपूर मागणी होती त्याला आणि सगळे रिटेलर रिटेल प्राइसवर ते विकायचे. पण आता बिकॉज ऑफ ऑनलाईन अवेलेबिलिटी, अमेझॉन, फ्लिपकार्ट जे काय ऑनलाईन सेल करतायत, त्यामुळे रिटेल स्टोअरना डिसरप्शन आलंय. म्हणजे त्यांचं जे डिमांड आहे, त्यांच्या जी स्टोअरमधनं जे काय जो सप्लाय होता तो आता कमी होत चाललाय. आणि ही ट्रेंड आहे, ही ट्रेंड आपण वेळीच ओळखायला पाहिजे आणि त्याच्याबद्दल प्रिकॉशनरी स्टेप्स घेऊन आपलं बिझनेस मॉडेल रिइन्व्हेंट करायला पाहिजे. सेकंड थ्रेट इज डिमांड थ्रेट. मित्रांनो, एक लक्षात घ्यायला पाहिजे आपल्याला की आपला बिझनेस आता सध्या बंद आहे, सगळा रेव्हेन्यू थांबलेला आहे. तर ह्याच्या थ्रेट किंवा रेव्हेन्यू थ्रेट ज्याच्यामध्ये बेसिकली आपलं डिमांड काही गोष्टींचं किंवा कमोडिटी किंवा सर्व्हिसेसचं पोस्टपोन झालंय, ते संपलं नाहीये किंवा कमी झालं नाहीये. पण काही केसेसमध्ये, फॉर एक्झाम्पल इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आहे, तर आता गॅदरिंग होऊ शकत नाही, तर त्या केसमध्ये त्या सेक्टरला मेजर इम्पॅक्ट आहे आणि त्यांचा जो डिमांड आहे त्याला मेजर थ्रेट किंवा त्यांच्या रेव्हेन्यूला मेजर थ्रेट आलेली आहे. नेक्स्ट आहे रिटर्न ऑन इन्कम थ्रेट. रिटर्न ऑन इन्कम थ्रेट म्हणजे काय, तर बेसिकली आतापर्यंत काही बिझनेसेस मास स्केलवर त्याचं प्रोडक्शन आणि सप्लाय झाल्यामुळे मार्जिन स्ट्रिंग झाले आहेत लोकांचे. म्हणजे काही बिझनेसेस 4 to 5% वर ऑपरेट करत आहेत आणि आत्ताच्या लॉकडाऊनमुळे डिफिकल्ट सिच्युएशन झाली आहे की बिझनेस बंद झालाय आणि त्यांचे रिसिवेबल ऑलमोस्ट 40 to 50% आहे. सो त्या केसमध्ये होतं काय आहे की से एक्झाम्पल त्यांचं मार्जिन 4% आहे आणि त्यांचं 40% रिकव्हरेबल आउटस्टँडिंग आहे. सो त्यांच्यासमोर एक मोठा प्रश्न उभा राहिला की आता हे जे ह्या वर्षीचे प्रॉफिटेबिलिटी बद्दल काय आणि कसं काय सस्टेन करणार आहे आपण होल इयरचं ऑपरेशन, फुल बिझनेस ऑपरेशन. सो दॅट इज कॉल्ड ॲज रिटर्न ऑन इन्कम थ्रेट. आणि नेक्स्ट आहे कलेक्शन आणि रिकव्हरी थ्रेट. मित्रांनो, एक लक्षात घ्या, सगळेच बिझनेसेस ओव्हरऑल अफेक्ट झाल्यामुळे आपल्या सगळ्यांना एक भीती आहे की कस्टमर आपले पैसे आपले देणार कसे आणि देणार कधी. कारण सगळ्याच बिझनेसेसना प्रॉब्लेम आहे. तर ही पण एक थ्रेट आहे की आपण लोकांकडनं आपली आउटस्टँडिंग कशी रिकव्हर करणार आहे आणि कसे आपण त्याच्यातनं मार्ग काढणार आहे. सो दॅट इज कॉल्ड ॲज कलेक्शन ऑर रिकव्हरी थ्रेट. सो मी ह्याच्यात माझी काही थॉट प्रोसेस मी म्हणतोय, म्हणजे बेसिकली मी काही ज्या ह्या 15-20 दिवसात जे काय रीड केलं किंवा जे काय अनालाइज केलं त्याच्यातनं मी एक थॉट प्रोसेस डेव्हलप झाली आहे, दॅट आय हॅव डिफाईन्ड इट ॲज डील. सो त्याच्यामध्ये आता जे काय आपण प्रॉब्लेम्स बघितले किंवा ज्या पण आपण थ्रेट्स बघितल्या, तर त्याच्यामध्ये फर्स्ट थिंग आपण करायला पाहिजे की आपण फर्स्ट डी इज स्टँड्स फॉर डिफाईन. म्हणजे आपण आपले जे प्रॉब्लेम्स आहेत किंवा आपण आपले जे थ्रेट्स आहेत ते डिफाईन करायला पाहिजे की नेमकं आपले काय प्रॉब्लेम्स आहेत, काय थ्रेट्स आहेत, डिमांड पोझिशनवर आपले काय थ्रेट्स आहेत, रेव्हेन्यू पोझिशनवर आपले थ्रेट्स काय आहेत, रिकव्हरी कलेक्शन फ्रंटवर आपले काय थ्रेट्स आहेत आणि किती आपण इम्पॅक्ट होणार आहे त्याच्यामध्ये. सेकंड प्रोएक्टिव्ह वे इज आपण आपले डिफाईन करायला पाहिजे कॅश फ्लो पोझिशन. कॅश फ्लो पोझिशन म्हणजे काय, तर आपले ॲज ऑन डेट काय रिसिवेबल्स आहेत, कस्टमरकडनं किती पैसे येणं बाकी आहे आणि आपलं बँक बॅलन्स किती आहे, कॅश बॅलन्स किती आहे, बँकमध्ये लिक्विड एफडीज किती अवेलेबल आहेत, लिक्विड म्युच्युअल फंड्स किती अवेलेबल आहेत, त्या सगळ्याचे एक सम टोटल आपण करायला पाहिजे. अँड ॲट द सेम टाइम मंथली आपला आउटगो किती आहे, मंथली फिक्स्ड आउटगो आपला किती आहे ते आपण एक काढायला पाहिजे. याच्यात मी एक उत्तम उदाहरण देईन. फॉर एक्झाम्पल, एखाद्या माणसाचं कॅश बॅलन्स, रिसिवेबल, बँक बॅलन्स सगळं मिळून 12 लाख रुपयाचं टोटल अमाऊंट आहे आणि त्याचा मंथली आउटगो आहे फॉर एक्झाम्पल 2 लाख रुपये. सो या काळामध्ये मी असं म्हणू शकतो का की त्या 12 लाखामध्ये तो माणूस 6 महिने सर्व्हाइव्ह करू शकेल. 12 लाख डिवायडेड बाय 2 लाख, 6 महिने तो काही न होता सर्व्हाइव्ह करू शकेल. सो अशीच आपली कॅश पोझिशन आपण अनालाइज करायला पाहिजे, राईट डाऊन करायला पाहिजे ऑन पीस ऑफ पेपर की आपण कुठे आहोत. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, आपण आतापर्यंत जो काय बिझनेस केला त्या बिझनेसमधनं सिंपल इक्वेशन आहे, सेल्स मायनस कॉस्ट इज इक्वल टू प्रॉफिट. तो प्रॉफिट प्रत्येक बिझनेस ओनरने, प्रत्येक एंटरप्रेनरने, काही लोकांनी कॅश रिझर्व्ह क्रिएट केले आणि लिक्विड इन्व्हेस्टमेंट्स क्रिएट केल्या, ऍसेट्स क्रिएट केल्या, त्या लोकांना आता मेजर कॅश फ्लोची चिंता भेडसावत नाहीये. त्यांना हेच आहे फक्त की आता आपलं रेव्हेन्यू आणि टॉपलाईन कशी वाढवायची आहे किंवा ह्या सिनारिओमध्ये आपण आपला बिझनेस कसा ग्रो करायचा आहे. पण काही जे लोक आहेत की ज्यांच्याकडे कॅश रिझर्व्ह किंवा कॅश प्रॉफिट अवेलेबल नाही आहे, त्या लोकांनी आता काय करायचं आहे. सो बेसिकली त्यांनी त्यांची स्ट्रॅटेजी कशी डेव्हलप करायची आहे ते आपल्याला विचार करणं गरजेचं आहे.
नेक्स्ट आहे ह्या वर्षीचं आपलं टोटल टार्गेट, रेव्हेन्यू टार्गेट काय आहे, आपली टोटल कॉस्ट काय असणार आहे, किती लोक आपल्या बरोबर काम करणार आहेत, त्यामध्ये फिक्स कॉस्ट किती आहे, व्हेरिएबल कॉस्ट किती आहे, प्रॉफिट आपल्याला किती आपण अँटिसिपेट करतोय, या सगळ्या गोष्टींचे नंबर्स आपल्याकडे टिप ऑफ द टो असायला पाहिजे. MIS विल प्ले अ लिटल मोर इम्पॉर्टंट रोल. ओके. देन जेव्हा आपण एखादी गोष्ट डिफाईन करतोय तेव्हा ऑब्व्हियसली आपण दोन्ही वेने डिफाईन करायला पाहिजे. एक वे आहे ऑप्टिमिस्टिक अप्रोच आणि दुसरा वे आहे पेसिमिस्टिक अप्रोच. म्हणजे अगदी चांगल्यात चांगली गोष्ट झाली तर आपली काय पोझिशन असेल इन टर्म्स ऑफ रेव्हेन्यू, इन टर्म्स ऑफ प्रॉफिट, इन टर्म्स ऑफ कॉस्ट. आणि सगळ्यात वाईटात वाईट गोष्ट झाली, समजा हा लॉकडाऊन चालू होऊन परत लॉकडाऊन करावं लागलं, तर त्या केसमध्ये खराबात खराब पोझिशन आपली काय असणार आहे, ही पोझिशन आपण आपल्याला अनलाइज करायला हवी. देन जसं मी म्हटलं तसं नंबर शुड बी readily available on a tip of toe and that will play a major important role आणि त्या बेसिसवर आपलं डिसिजन मेकिंग व्हायला हवं. देन नेक्स्ट ई स्टँड्स फॉर एक्सप्लोर. आता हे सगळे प्रॉब्लेम्स, हे सगळ्या थ्रेट्स आहेत, तर त्या प्रॉब्लेम आणि थ्रेटला आपण थोडं एक्सप्लोर करायला पाहिजे की हाऊ वी आर गोइंग टू ओव्हरकम दिस सिच्युएशन. म्हणजे ह्याच्यामध्ये आपली आपलं डीप थॉट प्रोवोकिंग करणं गरजेचं आहे की आपण ह्याच्यातनं कसे बाहेर पडणार आहोत, काय वेज आहेत, काय आपण स्ट्रॅटेजी नवीन इम्प्लिमेंट करणार आहे की ज्याच्यातनं हा जे रेव्हेन्यू थ्रेट आहे किंवा कलेक्शन थ्रेट आहे त्याला आपण टॅकल करणार आहे. राईट. सो एक वे मी जे आता जेवढ्या बिझनेस ओनर आणि क्लायंटशी जेवढे बोलतोय त्याच्यातनं एक कलेक्शन थ्रेटवर एक सोल्युशन किंवा असं म्हणता येईल आपल्याला की आपले जे काय प्रॉब्लेम्स आहेत किंवा जे काय आपल्या थ्रेट्स आहेत ते आपण आपल्या टीम बरोबर, आपल्या सप्लायर बरोबर, आपल्या कस्टमर बरोबर क्लिअर कट कम्युनिकेट करायला पाहिजे. अँड वी शुड बी ऑथेंटिक इनफ टू कम्युनिकेट. म्हणजे असं नाही की चालूगिरी किंवा काहीतरी आपल्याला रिकव्हर करायचं आहे किंवा काहीतरी गोष्ट आपल्याला त्यांच्याकडनं मिळवायची आहे म्हणून काहीतरी खोटारडेपणा केला तर तो ह्या टाइममध्ये तुम्हाला फायदा देऊन नाही जाणार आहे. बट तुमची ऑथेंटिक, तुम्ही किती ऑथेंटिक आहात, किती तुम्ही खरे आहात याच्यावर तुमची पोझिशन आणि तुमची परिस्थिती अवलंबून राहणार आहे मित्रांनो. तर ते ऑथेंटिक असणं फार महत्वाचं आहे इन टर्म्स ऑफ कम्युनिकेशन विथ युअर टीम मेंबर. म्हणजे तुम्ही जेव्हा तुमच्या टीम बरोबर तुमची फायनान्शियल पोझिशन कम्युनिकेट कराल तेव्हा तुम्ही ऑथेंटिकरित्या ती कम्युनिकेट करायला हवं की बाबा माझ्याकडे आता एवढ्या एवढ्या महिन्याची सॅलरी द्यायचे पगार आहे, पगार देण्याची पैसे आहेत. तर त्या केसमध्ये सॅलरी कट न करता देर आर सर्टन एन नंबर ऑफ ऑप्शन, डेफर्ड पे आहे किंवा नंतर पे करतो, असं आपण त्यांना कम्युनिकेट करायला पाहिजे आणि ह्या पोझिशन मधनं बाहेर पडायला पाहिजे. आणखी एक मुद्दा मी याच्यात सांगेन की आपण आपल्या टीमचं किंवा आपण आपले जे टीम मेंबर आहेत त्यांची सॅलरी न कट करता आपण त्यांना त्यांचे पे आता समजा जर फुल शक्य होत नसतील तर त्यांना आत्ता पार्ट पे देऊन नंतर त्यांना कमिट करायला पाहिजे की ॲज अँड वेन बिझनेस ग्रो होईल तसं मी तुला तुझे जे उरलेले पैसे आहेत ते मी पे करेन, पण पे नक्की करेन. ही कमिटमेंट आपण आपल्याकडनं त्यांना जायला हवी. मित्रांनो एक लक्षात घ्या, हाच एक टाइम आहे की आपण आपल्या टीमकडनं लॉयल्टी आणि कमिटमेंट गेन करू शकतो. ॲज अ बिझनेस ओनर दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट टास्क. कारण जर आपली टीम आपल्या सोबत असेल तर आपण अर्धयुद्ध जिंकलं असं म्हणू शकतो. कारण जर समजा आपण त्यांची सॅलरी कट करतोय, समजा आपण त्यांना डिमोटिवेट करतोय लेस पे आणि याने, तर आपली सिच्युएशन आणखी वर्स होणार आहे जेव्हा हे सगळं लॉकडाऊन ओपन होईल तेव्हा. सो हा एक थॉट प्रोसेस होता. आणखी एक्सप्लोर आपण काय करू शकतो तर न्यू मार्केट आपण काय करू शकतो, न्यू सेगमेंट किंवा बिझनेस मॉडेल रिइन्व्हेंट करायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल एक जण ऑपरेट करत असेल B2B मध्ये तर हाऊ यू कॅन पेनिट्रेट इन टू B2C सेगमेंट, किंवा जर B2B B2C ऑलरेडी करत असेल तर हाऊ ही कॅन रिइन्व्हेंट हिज बिझनेस मॉडेल टुवर्ड्स B2CH, दॅट इज बिझनेस टू चॅनल पार्टनर. तर हे आपण बघायला पाहिजे. किंवा न्यू जॉग्राफीमध्ये आपण कसं एंटर करता येईल. फॉर एक्झाम्पल काही फूड प्रॉडक्ट सप्लायर आहेत, दे आर सप्लायिंग इन मुंबई आणि पुणे, तर त्यांनी विचार करायला पाहिजे की ते कोल्हापूर किंवा सुरत किंवा अहमदाबादला कसं टॅकल करतील आणि नवीन जॉग्राफी कशी कॅप्चर करतील ते बघायला पाहिजे. आणि एक गोष्ट इथे मी प्रामुख्याने सांगेन, आपण आपला फुल फोकस स्ट्रॅटेजिक ग्रोथ आणि अबंडन्सवर ठेवायला पाहिजे मित्रांनो, ना की प्रॉब्लेम्स आणि कन्सर्नवर. सो सेकंड वॉज ई. थर्ड कॉन्सेप्ट इज ए इज नथिंग बट ऍक्सेप्ट, ऍक्सिलरेट अँड अकाउंटेबल. ऍक्सेप्ट म्हणजे काय तर ह्या पोझिशनला आपण स्वतःला ऍक्सेप्ट करायला पाहिजे की मी माझ्या बिझनेससाठी, माझ्या सप्लायरसाठी, माझ्या टीम मेंबरसाठी, माझ्या फॅमिलीसाठी मी सफिशियंट कॅश प्रॉफिट, कॅश रिझर्व्ह जनरेट करू शकलो नाही.
आणि ही खंत आहे आणि ही गोष्ट आपण स्वतःची ऍक्सेप्ट करायला पाहिजे. सेकंड इज ऍक्सेलरेट. सी, बिझनेसमध्ये ऍक्सेलरेट करायसाठी देर इज वन अँड ओनली वन वे इज टू ऍक्सेलरेट युअर सेल्स अँड कंट्रोल युअर कॉस्ट. म्हणजे आपण आपले सेल्सचे जे एफर्ट्स आहेत ते मॅक्सिमाइज करायला पाहिजे, त्याच्यावर आपण जास्तीत जास्त भर दिला पाहिजे, तरच आपण या डिफिकल्ट सिच्युएशन मधनं बाहेर येऊ शकू. थर्ड थिंग, अकाउंटेबल. सी, एक आहे ना, जगामध्ये एक कन्सेप्ट आहे, म्हणजे 2 दारू पिणारे जे लोक असतात त्या लोकांचे जे प्रॉब्लेम्स असतात, त्यांची मनस्थिती असते, त्यांची जी इश्यूज असतात ते मोठामोठी सेम असतात. मग जगामध्ये एक अशी संस्था स्थापन झाली ज्याला म्हणतात अल्कोहोलिक अनॉनिमस, AA, की समदुःखी लोकांचा एक ग्रुप. म्हणजे सारखे प्रॉब्लेम असलेली 2 लोक एकत्र येतात आणि ते त्यांचे प्रॉब्लेम्स आणि त्याच्यावर त्यांची परिस्थिती किंवा त्यांची मनस्थिती याबद्दल शेअर करतात. सो याबद्दल एक चांगलं बुक आहे, तुम्ही मे बी वाचू शकता, मुक्तीपत्रे, डॉक्टर आनंद नाडकर्णींचं, ज्याच्यामध्ये त्यांनी अल्कोहोलिक अनॉनिमस काय आहे आणि खूप सोप्या आणि साध्या शब्दात त्यांनी एका माणसाचं उदाहरण देऊन एक्सप्लेन केलंय. सो वी शुड बी अकाउंटेबल विथ इच अदर. आपण आपला अकाउंटेबिलिटी पार्टनर या डिफिकल्ट टाइममध्ये शोधायला पाहिजे आणि आपली मनस्थिती आहे ती आपण आपल्या अकाउंटेबिलिटी पार्टनर किंवा मेंटर बरोबर शेअर करायला पाहिजे. देन लास्ट पॉइंट इज लव्ह. माझे मेंटर रिवेशमध्ये ऑलवेज सांगतात की वी शुड नॉट ऑपरेट फ्रॉम फिअर, वी शुड ऑलवेज ऑपरेट फ्रॉम लव्ह. आणि ही जी त्यांची फिलॉसॉफी आहे, जी त्यांनी मला 5 वर्षापूर्वी जेव्हा भेटले तेव्हा त्यांनी एकच फक्त सांगितलं की जे आहे ना, घाबरून काम करणं आहे ना, ते पहिलं बंद कर. वी शुड ऑपरेट ऑलवेज फ्रॉम लव्ह अँड नॉट आउट ऑफ फिअर. फिअर म्हणजे काय, जेव्हा पण आपण एखादी भीतीने किंवा आपले जेव्हा इमोशन घाबरलेले असतो ना आपण, तेव्हा आपले बॉडी व्हायब्रेशन आणि आपली परिस्थिती जी असते ना ती अगदी वेगळी असते आणि आपला रिस्पॉन्स अगदी वेगळा असतो. पण तेच जर आपण जेव्हा ऑपरेट होतो आउट ऑफ लव्ह, तेव्हा त्या परिस्थितीमधला आपला जो रिस्पॉन्स आहे तो निश्चितच आपला वेगळा असतो. हे खरंच अनुभवून बघण्यासारखी जी गोष्ट आहे. सो आय विल ऍडवाइज हिअर की ऑलवेज ऑपरेट फ्रॉम लव्ह अँड नॉट आउट ऑफ फिअर. आणि इथे जाता जाता मला फक्त एकच, आपले राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम, त्यांचं एक बुक आहे इग्नाइटेड माइंड, त्यांचं एक सेंटेन्स, एक पॅरा इथे वाचून दाखवून मला आवडेल. आणि विथ दॅट आय विल कन्क्लूड माय प्रेझेंटेशन. आय रिअलाइज देन that if something is at stake, the human mind gets ignited and working capacity get enhanced manifold. Challenges throw up opportunity. Start risking your position for a mission. Either I will deliver or I go. With effort and perseverance, you will succeed. There is always a risk involved when we venture into something new. After all, the process of birth itself is a risky affair, and life follows with all its hopes and aspirations. Breathe in thoughts of success, and you will be a success. So once again, thank you so much. Thanks for patience listening. That's it from my side.